शहरातील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सूर्यटोला परिसरातील मुख्य रस्ता मागील 7 महिन्यापासून रस्ता बनवण्यासाठी खोदून ठेवले, मात्र कंत्राटदारांनी काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांनी अनेकदा नगर परिषद तसेच जनप्रतिनिधींकडे तक्रार केली, मात्र कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातील दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर मागील 1 महिन्याआधी रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांनी साहित्य आणले असून ते साहित्य दुसऱ्या रस्त्यावर टाकून ठेवले आहे। त्यामुळे परिसरातील 2 रस्ते बंद झाल्याने लोकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास होत आहे। तर याकडे नगर परिषद व जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने लोकांचा आक्रोश वाढला आहे। रस्त्यामुळे हे सूर्यटोला वार्डाची रोड आहे आणि या लोकांना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो आहे। इथं शाळा आहेत, कॉलेज आहेत, लहान लहान मुले, छोटी छोटी मुलं जातात, किती मुलं पडतात आणि फुटून जातात। इथं या रोडामुळे अजून त्रास आहे। या रस्त्यावर हे ढगं ठेवलेले आहेत, रेती गिट्टी, आणि यांच्याकडे शासन काही लक्ष नाही देत। ठेकेदार लोक खोदून देत आहेत आणि कमीत कमी 6 ते 8 महिन्यापासून ही प्रक्रिया इथं सुरू आहे। भर बरसातीमध्ये चिखलामध्ये मुलं पडाली, ते काही लोक फुटले आहेत आणि सरकार याच्याकडे काही लक्ष देत नाही। तर मी हे ज्यांनाही हे काम दिलं असेल, ठेकेदार लोक किंवा अजून हे नगर परिषद शासन, यांना मी आग्रहाची विनंती करतो की कृपया लवकरात लवकर ह्या रोडाला तयार करून देण्याची कृपा करावी। रस्ता 7-8 महिन्यापासून बंद पडलेला आहे। या रस्ता बंद असल्यामुळे आमच्या कामधंद्यावर बी फरक पडलेला आहे। इथून जाणाऱ्या स्कूल शाळेच्या मुलं इथं पडत राहतात ना, त्यांना काही चोटगीट लागलेली आहे 2-3 वेळा, आणि काही गाड्या उड्यावाले गोटे गाठे सर्व अंगावर उडतात न लागतात। 8-10 महिन्यापासून हा रस्ता उखडलेला आहे आणि या ज्याले पुष्कळ त्रास होत आहे। धंदा पाणी याच्यामुळे होत नाही आहे, पुष्कळ समस्या निर्माण होत आहे याच्यामुळे। हा लवकरात लवकर रस्ता बनला पाहिजे ना, आमचा धंदा चालला पाहिजे, हीच अपेक्षा आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।